घरातून शेतातून नाही कुठेच नाही आणि सोबत तो असताना त्याला पण इतकं वाईट वाटलं ना. सिक्युरिटी आहे नाही नाही गाडी आणि 5 मिनिटाच्या अंतरावर तो बसतो कारण की 2 व्हीलरवर 3 जण होते त्याच्यामुळे मग त्याला गाडी दिसली त्याने फोन लावला अण्णा मी येऊ का गावात गाडीत आहे का जागा. पप्पा म्हणले आहे. मग 5 मिनिटाच्या अंतरावर तो गाडीत बसला आणि त्यांना आधी इतकंच माहिती होतं की ड्रायव्हिंग पप्पा करायला पण हा ड्रायव्हिंगला बसला होता. त्यांनी आधी ड्रायव्हिंग सीटवरच हल्ला केला. नंतर पप्पा बोलले हा सरपंच नाहीये मी सरपंच. नंतर पुढे त्यांनी माझ्या पप्पाला मग ह्याला पण तिथं हातापायी करून मग हा नंतर पोलीस स्टेशन. मग आता आपण जाणार कोणाकडे आधी पोलीस स्टेशन कडे जातो ना असं झालं तर पोलीसच याच्यात असतील म्हणून. आरोपी आहेत ना ते आता म्हणजे आता वेळ लागतोय सापडायला. जे आरोपी आहेत ना ते फरार झालेच नसते. त्या दिवशी पण ते रेकॉर्ड आलं सीसीटीव्ही फुटेज. वाशीमधून आरोपी पळतात आणि त्यांच्या मागे पोलीस आहेत. त्यांनी जर तिथेच पकडलं नसतं ना म्हणजे पकडलं असतं तर हे आरोपी आज इतक्या लांबपर्यंत गेले. आणि ज्यावेळेस यांनी सांगितलं डेड बॉडी इथे आहे म्हणून आमच्या गावातल्या आधी जाण्याच्या अगोदर पोलिसांनी तिथे अँब्युलन्स बोलवली आणि ती अँब्युलन्स आता केजकडे आणायची ना त्यांनी कारण की केजमध्ये सरकारी ऑफिस आहे. त्यांनी ती कळमकडे नेली आणि ज्यावेळेस त्यांना आता जसे आधीचे गुन्हे त्यांनी लपवले तेच कारण असेल आता. बॉडीला पैसे नव्हते बॉडीला पैसे नव्हते त्याला दुसरं त्याला वळण द्यायचं होतं. तिथं त्यांचे लय मोठे ट्रॅक आहेत न सांगासारखे ट्रॅक आहेत त्यांचे. कळमला त्यांनी एक लेडीज तयार केली त्या लेडीजच्या घरी नेऊन त्याला टाकायचं आणि त्याला वेगळं स्वरूप देऊन हे प्रकरण वेगळं ट्रॅक दाबायचं. त्यांचा प्रयत्न असा होता की एक बाईक तयार ठेवली होती त्या बाईकच्या मागे त्यांचे बंधू लागले संतोष तिथपर्यंत पोहोचले आणि तिथे मग ते असं पूर्ण गावाला मारून असा त्यांचा प्लॅन होता पण तो अनसक्सेसफुल झाला. गाडी असल्यामुळे त्यांना गाडी रिटर्न घ्यावं लागली. गावातली पोरं होती. ज्या दिवशी आरोपी